नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आहे आणि बऱ्याच महिलांचा हप्ता जो आहे तो सध्या बंद झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आमच्या ज्या महिलांची केवायसी झाली त्यांचा लाभ बंद झालेला आहे. ज्या महिलांची केवायसी झाली नाही त्यांचा तर लाभ बंदच आहे आणि तो केवायसी होईपर्यंत सुरू होणार नाही. आलं का लक्षात? आता ह्याच्यामध्ये दुसरा जो मुद्दा आहे, बऱ्याच महिलांनी फॉर्म भरले योजनेचे, म्हणजे सुरुवातीला योजना सुरू झाली ना तेव्हा फॉर्म भरले, पण त्यांना अजूनही एकही हप्ता आलेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला करायचं काय आहे बघा, तुम्ही जर तुमचा फॉर्म योजनेच्या अंतर्गत सुरुवातीला जर ऑनलाईन भरला असेल तर तुम्हाला हा जो हप्ता आहे तो मिळायलाच पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, जर तुम्ही फॉर्म कोणाकडे दुसऱ्याकडे भरला आहे ऑफलाईन, तुमचा फॉर्म ऑनलाईन भरला नाही तर तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत आज काय भविष्यात पण कधी लाभ मिळणार नाही. का? कारण हा फॉर्मच ऑनलाईन होता. या योजनेच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया ही ऑनलाईन आहे. तुमचा फॉर्मही तुम्हाला ऑनलाईन भरायचा होता. ज्यांनी कोणी तुमचा फॉर्म भरला असेल त्यांना विचारा की तुमचा फॉर्म त्यांनी ऑनलाईन भरला आहे का. ही सगळ्यात महत्वाची माहिती. दुसरं म्हणजे, जर तुमचा फॉर्म अचानक अपात्र झाला किंवा तुमचा लाभ जो आहे तो अचानक बंद झालेला आहे, तुम्ही केवायसी केली आहे पण तुमचा लाभ अचानक बंद झाला, तर काय करायचं आहे, तुमच्या फॉर्मचं स्टेटस चेक करायचं आहे. आता फॉर्मचं स्टेटस चेक केल्यावर काय होईल तर तुम्हाला समजेल की तुमचा लाभ जो आहे तो का बंद झालेला आहे, कुठल्या कारणामुळे बंद झाला. तुम्ही निकषामध्ये बसता ते कळेल, नाही बसत ते कळेल, फोर व्हीलर आहे त्याच्यामध्ये ते पण दाखवेल, किंवा तुमची केवायसी झाली नाही तर तुम्हाला तिथं ते पण दाखवेल, किंवा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, जर तुमच्या बँकेचं अकाउंट म्हणजे तुमचं जे बँक आहे ना तिथं जर आधार सीडिंग नसेल, तुम्ही केवायसी केली नसेल, तरीही तुमचा लाभ बंद होऊ शकतो. त्यामुळं ज्यांचा लाभ अचानक बंद झालेला आहे त्या सगळ्यांसाठी माझा आजचा व्हिडिओ आहे. ह्याच्यामध्ये तुमचं फॉर्मचं स्टेटस काय आहे, ऍक्टिव्ह आहे का इनऍक्टिव्ह आहे ते पहा. बँकेचं जे अकाउंटचं स्टेटस आहे ते तुमच्या फॉर्म मध्ये दिसतं, ते ऍक्टिव्ह आहे का इनऍक्टिव्ह आहे पहा. डीबीटी इनऍक्टिव्ह आहे का ऍक्टिव्ह आहे ते पहा. डीबीटी जर इनऍक्टिव्ह झाला असेल तर हप्ता मिळणार नाही. बँकेत जाऊन डीबीटी ऍक्टिव्ह करून घ्या, केवायसी करून घ्या, तुमचा हप्ता चालू होईल जर हा प्रॉब्लेम असेल. आता फॉर्मचं स्टेटस कसं चेक करायचं ताई, तर एक तुम्ही स्वतः करू शकता, दुसरं ई सेवा केंद्रात जाऊन करू शकता, तिसरं सेतू केंद्रात जाऊन करू शकता, किंवा सगळ्यात बेस्ट ऑप्शन महिला व बाल कल्याण विभागात जा तुमच्या जिल्ह्याच्या, तिथे जाऊन तुमच्या फॉर्मचं स्टेटस चेक करू शकता. किंवा तुमच्या जवळपास जर तुमच्या विभागाचं क्षेत्रीय कार्यालय असेल तर तिथे पण जाऊन तुम्ही एकदा चेक करून घेऊ शकता तुमच्या फॉर्मचं स्टेटस. सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. इथे कुठेही तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, काही समजलं नसेल, मला कमेंट करा. तुमच्या प्रश्नांवर उत्तरांचा व्हिडिओ लवकरच शेअर करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.